नवी मुंबईकरांच्या सोयी सुविधांचे भूखंड बिल्डरच्या घशात। मनसेच्या गजानन काळे यांनी सिडकोवर आरोप केलेला आहे। सिडकोनं गामी बिल्डरला 1500 कोटी रुपयात भूखंड विकला असा आरोप गजानन काळेंनी केला। भूखंड विक्री विरोधात मनसेचं धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। लिलाव रद्द करून भूखंड सोयी सुविधांसाठी आरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली। मागे जो प्लॉट आहे तो संपूर्ण प्लॉट हा 5 एकरचा प्लॉट आहे। नेरूळ सेक्टर 28 आणि प्लॉट नंबर 12 या 12 मध्ये 4 प्लॉटची विभागणी सिडकोने 1972 ला त्यांचा जो विकास आराखडा होता त्याच्यात केली। 12A, 12B, 12C आणि 12D सिडकोने या प्लॉटचं सोडत काढली आणि गामी नावाच्या बिल्डरला हा प्लॉट विकण्यात आलेला आहे। गुरुवारी आम्ही या प्लॉटवरती एक दिवसभराचं धरणं आंदोलन करतोय।